श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. संध्याकाळची वेळ आहे, दिवाबत्ती झालेली आहे आणि एकदम माझ्या लक्षात आलं उद्या नरक चतुर्दशी आहे, तर एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगूया. नरक चतुर्दशी म्हणजे उद्या आहे अभ्यंग स्नान. आणि हे अभ्यंग स्नान का करतात? नरकासुराचा वध श्रीकृष्णाने सत्यभामाच्या मदतीने केला होता. त्यावेळी नरकासुराने श्रीकृष्णाला एक वर मागितला. तो कोणता? तर जो या दिवशी अभ्यंग स्नान पहाटे उठून करेल त्याला नरक यातना भोगाव्या लागणार नाहीत. आणि श्रीकृष्णाने सुद्धा तो वर त्याला देऊन टाकला. त्यामुळे या दिवसाला नरक चतुर्दशी म्हणतात. आणि या दिवशी जो अभ्यंग स्नान पहाटे उठून सुवासिक उटणे लावून तेल लावून सुवासिक साबणाने करेल त्याला नरक यातना भोगाव्या लागणार नाहीत. त्यामुळे या दिवशी अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे. परंतु हे अभ्यंग स्नान पहाटेच झाले पाहिजे. 6च्या अगोदर ही आंघोळ झाली पाहिजे, तरच त्याला अभ्यंग स्नान म्हणता येईल. नंतर झालेल्या आंघोळीला अभ्यंग स्नान म्हणता येणार नाही. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि अभ्यंग स्नान आणि या दिवाळीची मजा घ्या. चला तर बाय. शुभ दीपावली.